दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी महावीर भवन हिंगोली येथे रात्री ठीक 7:30 वाजता बौद्ध सांस्कृतिक मंडळ हिंगोलीद्वारा संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक DR ओहळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव शिरसाट, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विवेक गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिंगोली, प्रायोजक बबन दांडेकर, बौद्ध सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष कैलास भुजंगळे, उपाध्यक्ष डॉक्टर शत्रुघ्न जाधव, सचिव डॉक्टर सुखदेव बलखंडे, उपाध्यक्ष सुभाष भिसे, सहसचिव भीमराव कुरवडे, कोषाध्यक्ष सचिन हाटकर, मिलिंद इंगळे, प्रदीप इंगोले, रामा वाकळे, बबनराव गायकवाड, उत्तम धवसे, विनीत उबाळे, प्राध्यापक संदीप भुक्तर, प्राध्यापक आशिष इंगळे, RB वाडे, जयाजी पाईकराव, चंद्रकांत पाईकराव, सिद्धार्थ गोवंदे, ॲडव्होकेट सत्यशीला तांगडे, प्रकाश इंगोले, प्रसाद आर्वीकर, नंदकिशोर कांबळे, सुनील पाठक, विजय गुंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। निर्मूलन हेही त्यांनी केलेलं आहे। तसेच करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील जो काही पुलाचा प्रश्न होता तो पूल बांधण्यासाठी जवळपास आजूबाजूचे 20-25 गावांचा त्यांनी समूह तयार केला। सत्याग्रह इंग्लंडमध्ये गुलवेद परिषदा येवले धर्मांतराची धर्म परिषद पुणे करा, संविधान निर्मिती आणि शेवटी बाबासाहेबांची धर्मांतर दीक्षा सोहळा हे आपल्या आंबेडकरी चळवळीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत। पण ह्या घटना नाही आहे नुसत्या, एक लक्षात घ्या, या आंबेडकरी चळवळीमधल्या या महत्त्वाच्या जरी घटना आहे, पण या घटना नसून भारताला सार्वभौम लोकशाहीकडे घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांनी केलेला हा संघर्ष, बाबासाहेबांच्या जीवनातला संघर्ष आपण जर बघितला तर या ठराविक घडामोडींच्या भोवती फिरत असतो। खरं म्हणायला गेलं तर त्यावेळी पशुवत जीवन जगणाऱ्या मानवांना आत्मसन्मान, माणुसकीच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी केलेले ते निशस्त्र उठाव, जनांना आणि सगळे जवान जागू म्हणावं। आपल्या सर्वांना वाटतं की आपलं बाबासाहेबांचं संविधान आहे, बाबासाहेबांनी कष्ट करून ते लिहिलं आणि त्याच्यामध्ये कुठलाही फेरबदल होता कामा नये। थोडंसं जरी कोणी त्याच्या फेरबदलाचा विचार केला तर आपण सगळे लगेच पेटून उठतो। म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि संविधान सांगते एकात्मता। आपल्या सर्वांना एकात्मता ही आपल्या अंगामध्ये बांधवायची। खरं म्हणायला गेलं तर आंबेडकर चळवळीचे काही महत्त्वाचे ठराविक अशी वैशिष्ट्य आहे। त्यामध्ये महाराष्ट्रात 14 तळ्याचा सत्याग्रहाची घोषणा केली होती आणि 2002 सालामध्ये त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट अस्तित्वात नव्हती। एका झाडाखाली सगळे बसायचे आणि आपला जो कार्यक्रम होता त्यावेळी पहिल्यांदा मी 2002 सालामध्ये त्या ठिकाणी एक समाज मंदिर दिलं आणि जेणेकरून आपल्या सर्व बांधवांना त्या ठिकाणी जी काही धर्मांतराची घोषणा झालेल्या दिवशी सर्वांना एकत्रितपणे जमण्याकरता आणि आपले विचार मांडण्यासाठी पहिल्यांदा समाज मंदिर त्या ठिकाणी मी उपलब्ध करून दिलं होतं। एवढा